श्री स्वामी समर्थाय नमः. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या सुखासाठी तू किती वेळा देवाकडे हात जोडलेस, कितीदा मनात आशा ठेवलीस, ते सुख आज तुझ्या दाराशी उभं आहे. त्यामुळे स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. जरा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा तू खूप दिवसांपासून वाट बघतोयस ना. तुझ्या डोळ्यांमध्ये आशा आहे, तुझ्या मनात एक स्वप्न आहे आणि त्या स्वप्नांसाठी तू किती वेळा झोप त्यागलीस, किती वेळा अश्रू ढाळलेस आणि तरी विश्वास ढळू दिला नाहीस. म्हणूनच आज मी तुला सांगतोय, ज्या सुखाची तू आतुरतेने वाट बघत आहेस ते सुख आज तुझ्या दारी येणार आहे. हो, किती वेळा आपण हसून दाखवलं पण आतून ओलं चिंब होतं. कोणालाही न सांगता आपण दिवस पार केले पण स्वामी सगळं बघत होते. त्यांना तुझं प्रत्येक अश्रू माहिती आहे आणि म्हणूनच ते आज म्हणतायत, माझ्या बाळाचं दुःख आता संपणार आहे. तो दिवस आला आहे ज्या दिवसासाठी त्याने इतकी वाट बघितली. स्वामी म्हणतात, तुझी परीक्षा संपली, आता बक्षीस सुरू होणार आहे. आयुष्यात अनेक वेळा आपण वाट बघतो पण उत्तर मिळत नाही. पण स्वामींचा आशीर्वाद लागला ना की त्या प्रतीक्षेला अर्थ मिळतो. आज जे घडणार आहे ते फक्त चमत्कार नाही, ते तुझ्या श्रद्धेचं उत्तर आहे, ते तुझ्या भावनेचं फळ आहे. स्वामी म्हणतात, आज तुला जे मिळेल ते तुला आयुष्यभर समाधान देईल. ते सुख कोणतंही असो, नात्यातील जुळवाजुळव, एखादी आनंदाची बातमी, नोकरीत प्रगती, व्यवसायात यश की अगदी घरातलं समाधान, जे होतं ते आज तुझ्या हातात येणार आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी खास आहे कारण मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, फक्त मन शांत ठेव आणि माझं नाव घे, मी तुझं सर्व ठीक करेन. बऱ्याच वेळा आपण घाई करतो, भीती बाळगतो, पण स्वामी म्हणतात, भीती नाही बाळा, विश्वास ठेव, कारण विश्वास म्हणजेच माझी भक्ती. मी आहे तिथं अंधारच नाही, मी आहे तिथं अशक्य असं काहीच नाही. तू ज्यासाठी रात्र रात्र जागलास, आज त्याचं उत्तर तुझ्या दारात उभं आहे. फक्त ते ओळख आणि प्रेमाने स्वीकार, कारण जेव्हा श्रद्धा असते तेव्हा सुख उशिरा का होईना पण हमखास येतं. स्वामींनी कधीच कोणाला रिकामा परत पाठवलं नाही. तूही त्यांना लाडका भक्त आहेस. आजचा दिवस फक्त एखाद्या बातमीसाठी नाही, तर नव्या सुरुवातीसाठी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आजपासून तुझं नशीब बदलणार आहे. ते म्हणतात, माझ्या बाळाचं मन आता सुख शांत होईल आणि कारण त्याला हे जे हवं होतं ते मी त्याच्यापर्यंत पोहोचवलं आहे. स्वामींचा आशीर्वाद हे केवळ शब्द नाहीत, ते अनुभवायचे असतात. आज जेव्हा तुला तुझं अपेक्षित सुख मिळेल तेव्हा तुला जाणवेल, खरंच स्वामी समर्थ आहेत आणि ते नेहमी आपल्या पाठीशी उभे आहेत. कोणत्याही अंधारातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी तयार आहेत. स्वामी म्हणतात, हे दिवस तुझ्या आयुष्यात एक नवा प्रकाश घेऊन आले. आजपर्यंतची वाट पाहणं विसर आणि आता त्या सुखाचा अनुभव घे. मनापासून त्यांची चरणी नतमस्तक कर आणि पुन्हा एकदा नव्या विश्वासाने पुढे चालत राहा. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुला जे मिळणार आहे ते तुझ्या आयुष्याला बदलेल. विश्वास ठेव बाळा, तुझी वेळ आली आहे. स्वामी म्हणतात, बाळा तू इतक्या दिवसांची मेहनत केली, इतक्या वेळा स्वतःला सावरलंय, संकटातून मार्ग काढला. आता मी तुला थांबू देणार नाही, कारण तुझ्या जीवनात जे सुख आहे, ते समाधान आहे, यायला हवं होतं ते मी स्वतः तुझ्या उंबरठ्यावर पाठवतोय. आजचा दिवस फक्त तुझ्यासाठी आहे. ही वेळ तुझ्या आयुष्याला नव्या वळणावर घेऊन जाणार आहे. ज्यावेळी माणूस थकतो, हरतो आणि तरीसुद्धा देवाच्या कृपेवर विश्वास ठेवतो, त्यावेळी देव स्वतः त्याच्या जवळ येतो. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या विश्वासाने मला बांधून ठेवले, म्हणूनच मी तुझ्यासाठी चमत्कार घडवणार आहे. किती दिवसांपासून तू एक शब्द ऐकण्यासाठी आतुर होतास. सुखाचं दार उघडलंय. ते शब्द आज तुला माझ्या वाणीमधून मिळत आहे. कोणीतरी तुला अडवलं, मागे खेचलं, तुझ्यावर अन्याय केला, पण मी हे सगळं पाहत होतो आणि आता मी स्वतः तुझ्या बाजूने उभा आहे. ज्या सुखाला तू गमावलं असं समजत होता ते मी परत तुझ्याकडे घेऊन आलोय. आता मी तुझं आयुष्य असं फुलवणार आहे की तुझ्या दुःखांच्या आठवणीही तुला धुसर वाटतील. जेव्हा देव समाधान देतो तेव्हा ती केवळ हवं ते देत नाही,
तर जे गेलं त्याचीही भरपाई करतो. तू जे गमावलं, ते दातून निसटलं, जे गोंधळलेलं हरवलं, त्या सगळ्याची भरपाई आज तुला मिळणार आहे. स्वामी म्हणतात, आज मी तुला अशी एक चांगली बातमी देणार आहे, जी तुझं संपूर्ण आयुष्य आनंदाने भरून टाकेल. हो, कधी वाटायचं हे सगळं आपल्यालाच नशिबात का? पण आता नशीबच बदलतंय, कारण स्वामींच्या दृष्टीने पाहिलं की आयुष्याला वेगळी दिशा मिळते. त्याने ज्या क्षणी हो केलं, त्या क्षणापासून अडथळे निघून जातात आणि समोर फक्त मार्गच राहतो. आज जे काही मिळणार आहे, ते तुझं मन भरून टाकेल. ते फक्त तुझं स्वप्न नाही, ते स्वामींचं उत्तर आहे. तू बोललास ते ऐकलं गेलंय, तू मागितलंस ते आलं आहे, तू रडलास म्हणून आभाळ हललं आणि स्वामी स्वतः चालत आले. कारण स्वामींचा भक्त कधीच एकटा नसतो. बघ बाळ, आज निसर्गही वेगळा वाटतोय ना, आकाश शांत आहे, वाऱ्याला सुद्धा कोमल स्पर्श वाटतोय. हे सगळे संकेत आहेत की आज काहीतरी बदलतंय आणि तो बदल फक्त तुझ्यासाठी आहे. स्वामींचा आशीर्वाद आज तुला नवीन संधी, नवीन आशा आणि नवीन दिशा देतोय. उगाच घाबरू नको, आता मी आहे तेवढंच पुरेसं आहे. आता सुख तुझ्यापर्यंत पोहोचेल आणि फक्त एकदा नाही, वेळोवेळी, कारण तू स्वामींवर विश्वास ठेवला आहे आणि स्वामी कधीच त्यांचा भक्त मागे पडू देत नाही. आजचा दिवस स्वामी समर्थांनी तुला आनंद देण्यासाठी पाठवला आहे. विश्वास ठेव, डोळे मिटून त्यांना आठव आणि मग बघ, त्या सुखाचा दरवाजा उघडेल आणि तुझं जीवन नव्याने उजळेल. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या जवळ आहे. हेच तर तुझं खरंच सुख आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की पैसा, प्रसिद्धी किंवा मोठं काही मिळालं तर सुख मिळतं, पण स्वामींच्या कृपेचा अनुभव आला ना की त्या एका क्षणात आपलं सुख आयुष्य शांत होतं, पण मन निवंत आणि डोळ्यात अश्रूंच्या रूपाने समाधान उतरायला लागतं. आजचा दिवसही तसाच आहे बाळा. तू कोणालाही न सांगता हळूहळू आतून खचत होतात, पण आता स्वामींनी तुझ्या मनातला प्रत्येक आवाज ऐकला आहे आणि म्हणूनच ते तुला सांगत आहे. आता तुझं आयुष्य झळाळून उठणार आहे. ते सुख जे तुला दूर वाटत होतं, जे एखाद्या स्वप्नांसारखं भासायचं, ते आता प्रत्यक्ष रूपात तुझ्या जीवनात येणार आहे आणि त्यात इतकी गोडी असेल की तू मागितलं सगळे संघर्ष विसरून जाशील. सोडून दे रडणं, आता फक्त हसणं शिकलं पाहिजे, कारण आयुष्यात आता दुःख नाही, फक्त आनंद उरला आहे. ते म्हणतात, तुझं घर, तुझं आयुष्य, तुझं नशीब, सर्व काही मी स्वतः हातात घेतलं आहे. ही भावना अनुभवण्यासारखी आहे, कारण जेव्हा एखाद्या दिवशी अचानक सगळी कामं यशस्वी होतात, अचानक एखादी अडकलेली बातमी येते किंवा हरवलेली संधी परत येते, तेव्हा हेच कळतं की आज स्वामीने स्वतः लक्ष दिलं आहे. कितीही अंधारात असलो पण एक छोटीशी आशेची ज्योत पुरेशी असते आणि ती ज्योत म्हणजे स्वामी समर्थ. ते एकदा म्हणाले की हे बाळ माझं आहे, मग त्या बाळाचं काहीच वाईट होऊ शकत नाही. आज जे सुख तुझ्या आयुष्यात पावलोपावली येणार आहे, ते फक्त तुझं नाही, ते तुझ्या घरच्यांचंही आहे. कारण स्वामींचा आशीर्वाद जेव्हा येतो तेव्हा संपूर्ण घर समाधानानं भरून जातं. स्वामी म्हणतात, तुला जे हवं होतं ते मी तुला दिलं आहे, पण जे तुला वाटलं नव्हतं ते पण मी तुला देणार आहे, कारण तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला आहेस. या वाक्यात सर्व काही आहे, कारण हा विश्वासच आहे ज्यामुळे अशक्य गोष्टी शक्य झाल्या. हा विश्वासच आहे ज्यामुळे बंद दार उघडली गेली आणि हा विश्वासच आहे ज्यामुळे आज तुझं नशीब पूर्णपणे बदलत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुझं आयुष्य नव्या प्रकाशाने उजळणार आहे. फक्त शब्द नाहीत, हे तुझ्या जीवनातील नवा अध्याय आहे. आता जे घडेल त्यामध्ये केवळ समाधान नाही तर दिव्य अनुभूतीही असेल आणि मग तुला वाटेल हे सुख जरा उशिरा आलं, पण नेमकं वेळेवरच आलं. आता प्रत्येक दिवस तुला नवीन चमत्कार दाखवणार आहे. हे ऐकून मन थक्क होतं, पण जेव्हा आपण मागे वळून पाहतो आणि लक्षात घेतो की किती अडथळे पार करत आपण इथे पोहोचलोय, तेव्हा आपोआप डोळ्यात पाणी येतं. पण ते पाणी दुःखाचं नसतं तर समाधानाचं असतं. स्वामी सांगतात, तू रडलास म्हणून मी धावलो. आता तुला हसायचं कारण देतो. आज जेव्हा तुझ्या हातात ती बातमी येईल, ती संधी मिळेल, ती व्यक्ती भेटेल, तेव्हा तुझं मन एका नव्या श्रद्धेने भरून जाईल आणि मग तुला वाटेल खरंच स्वामी समर्थ म्हणतात आणि ते घडतं. ही भावना इतकी शक्तिशाली असते की ती संपूर्ण आयुष्याची दिशाच बदलून टाकते आणि म्हणूनच स्वामी म्हणतात, तू माझ्यावर प्रेम केलंस म्हणून आता मी तुला तुझ्या पलीकडचं सुख देतो. कधी कधी आपल्याला वाटतं माझं नशीब नेहमीच मागे राहतं, माझ्यासाठी कधी काही घडणारच नाही, पण स्वामी हे विचार ऐकतात आणि ते म्हणतात, माझं भक्त कधीच मागे राहू शकत नाही. ते बघतात की तुझं मन किती थकलंय,
पण तरीही तू हार मानली नाही. ते बघतात की किती वेळा तू स्वतःला सांभाळलं, इतरांसमोर खंबीर राहिलास. म्हणून ते आज तुला एक असं सुख देत आहेत जे तुला मनापासून हवं होतं. आता हे सुख तुझं आहे, याला सामोरे जा, मनापासून स्वीकार. कारण स्वामींनी पाठवलेली भेट केवळ एकदाच उत्तर नाही, ती एक वेळी सुरुवात आहे. आजपासून तुझं जीवन बदलणार आहे आणि हा बदल इतका गोड, इतका सकारात्मक असणार आहे की तुझ्या आजूबाजूचं जगसुद्धा आश्चर्यचकित होईल. हे फक्त प्रारंभ आहे. तू आता भरारी घेशील. ते म्हणतात, तुला जिथं जावंसं वाटत होतं त्या प्रत्येक ठिकाणी मी तुला पोहोचवणार आहे. फक्त आता स्वतःवर, आपल्या श्रद्धेवर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेव. कारण ते म्हणतात, माझं नाव घेतलंस ना बाळा, मग मी तुझं आयुष्य सुखानं भरून टाकल्याशिवाय राहणार नाही. स्वामी समर्थ आता अगदी स्पष्ट सांगत आहे, आता तुझं जीवन मागील दुःखांच्या छायेतून बाहेर पडणार आहे. आता जे काही घडेल ते तुझ्या चांगल्या भावनांचं उत्तर असेल. कारण तुला त्रास देण्याची गोष्टी आता मागे राहणार आहेत. ज्या अडथळ्यांमुळे तू थांबला त्या अडथळ्यांचा आता अस्तित्व उतरणार नाही. आणि ही केवळ कल्पना नाही, ही त्या दिव्य शक्तीची खात्री आहे जी प्रत्येक क्षणी तुला कवटाळून उभी आहे. स्वामी म्हणतात, तुझी प्रार्थना वेळेवर पोहोचली आहे. कधी कधी माणूस खूपदा म्हणतो, मी खूप मागितलं पण काहीच मिळालं नाही. पण स्वामींचं उत्तर वेळेवर येतं आणि ते जेव्हा येतं तेव्हा सगळा चित्रपटच बदलतो. ते सुख जे तुला मिळणार आहे त्याचं मूल्य तुलाच ठाऊक आहे. कारण त्या सुखासाठी तू रडलास, झगडलास आणि सगळ्यांना न सांगता देवाजवळ आशेचं एक छोटं दिवा तेवत ठेवलास. तुझं मन मला ओळखतं, म्हणून मी तुझ्या मनासारखं घडतो. तुझ्या मनात जी इच्छा आहे ती आता संपूर्ण होणार आहे. ही अशी वेळ आहे की ते सगळं जुळून येईल, सगळं सुरळीत होईल. कधी वाटायचं की जग समजत नाही, आपल्याला कोणी समजून घेत नाही, पण स्वामी हे सगळं समजतात. ते फक्त शब्दावर नाही तर मनावर वाचतात. म्हणूनच जे आज म्हणतायत, बाळा आता तुला जे पाहिजे ते मी तुला देणारच आहे. या क्षणाला थोडं थांब आणि डोळे मिट, स्वामींचं नामस्मरण कर मनापासून. फक्त एकदा मन जय जय स्वामी समर्थ. आणि मग बघ, तुझ्या आतून एक वेगळी शांतता, वेगळी ऊर्जा, वेगळं समाधान उसळून येईल. स्वामींचं नाव घेतल्यावर मनाला जी शांती मिळेल ती कुठल्याही धन, मान, यशाच्या पलीकडची असते. आणि हेच खऱ्या सुखाचं मूळ आहे. स्वामी म्हणतात, तुला जे हवं होतं ते तुला मिळालंच पाहिजे. कारण तू माझं नाव मनापासून घेतलंस, हे वचन आहे. आणि स्वामी समर्थांचं वचन म्हणजे नशीब बदलण्याची सुरुवात. आजपासून तुझा प्रत्येक दिवस उजळणार आहे. तुझं घर आनंदाने भरून जाणार आहे. तुझं हसणं परत येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, तुला स्वतःवर पुन्हा एकदा प्रेम भेटणार आहे. किती वेळा तू स्वतःला मनात विचारलं, स्वामी माझ्यासाठी काही ठेवलं आहे का? आणि बघ, आज स्वामी स्वतः तुला सांगत आहे, हो बाळा, तुझ्यासाठी मी काहीतरी फार सुंदर राखून ठेवलं आहे. ते केवळ एखादी गोष्ट किंवा एखादं काम नाही, तर ती अशी एक अनुभूती आहे जी तुझ्या आयुष्याला नव्याने अर्थ देईल. तुला तू कोण आहेस हे समजावेल आणि तुला नव्या उंचीवर पोहोचवेल. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला थांबवलं कारण वेळ योग्य नव्हती, पण आता वेळ आली आहे आणि तुझ्या हातात सुख देणं माझं काम आहे. कधी कधी आपण विचार करतो, का थांबलं सगळं, का माझ्यावर संकट आली. पण स्वामी म्हणतात, मी तुला रोखलं कारण योग्य गोष्ट योग्य वेळीच देतो. आणि आता वेळ योग्य आहे. आजचा क्षण म्हणजे त्याच योग्य वेळेची सुरुवात आहे. आता जे सुरू होईल ते तुला थांबवणार नाही, उलट तुला उंच उंच घेऊन जाईल. तुझ्या आजूबाजूचे लोकसुद्धा हे पाहून चकित होतील, अरे याच्या आयुष्यात इतकं मोठं चमत्कार घडलं. पण तुला माहीत असेल की हे चमत्कार नाही, हे स्वामी समर्थांच्या कृपा आहे. स्वामी म्हणतात, मी तुझ्या जीवनात अशी भर घालणार आहे की तुला मागील दुःख आठवलंही नाही. ती कृपा फक्त डोळ्यावेळा टिकणारी नाही, ती कायमची असते. कारण एकदा स्वामींनी हात दिला की ते तो कधीच सोडत नाही. स्वामी सांगतात, बाळा तुझं मन मला इतकं प्रिय आहे की मी तुझ्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात तुका आता एक एक फूल फुलवणार आहे. हे शब्द ऐकले की अगदी आतून एक गोड शांतता वाटते. कारण जे सुख स्वामी देतात ते केवळ वरवरचं नाही, ते आतापर्यंत पोहोचतं. आणि जेव्हा अशी कृपा लाभते तेव्हा माणूस नव्याने उभा राहतो, नव्याने जीवन जगतो. तू वाट पाहिलीस, तू सहन केलंस, तू खचून न जाता चालत राहिलास. म्हणून आता मी स्वतः तुझं जीवन उजळवणार आहे. आजपर्यंत तू जे सहन केलं ते वाया गेलं नाही आहे. तुझं प्रत्येक अश्रू, तुझं प्रत्येक श्वास, तुझं प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न, हे सगळं माझ्या नजरेखालून गेलं आहे. आणि आज मी त्या प्रत्येक क्षणाला उत्तर देणार आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या घरात जेव्हा अंधारा होता
तेव्हा मी तिथं दिवा लावायला येतोय. हे शब्द फक्त दिलासा देणारे नाहीत, हे शब्द एक नवीन सुरुवात घडवणारे आहेत. तू ज्यासाठी कित्येक वेळा देवाजवळ बसून शांत डोळ्यांनी फक्त एकच मागणी केलीस, माझं नशीब पुढं उजळू दे. आता त्या मागणीला उत्तर मिळणार आहे. स्वामी म्हणतात, माझा भक्त अंधारात कधीच राहत नाही. आज तुझ्या मनात जी अनामिक शांती वाटते आहे ती स्वामींची कृपा आहे. कधी कधी असं वाटतं काही कारण नसताना आज मन गोंधळलेलं नाही आहे, आज काहीतरी शांत आहे. जे हवं असं वाटतं ना, तेव्हा समज स्वामींनी आपली पाठ थोपटली आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा तू तुटलास त्यावेळी मीच तुला सावरलं होतं, आणि आता जेव्हा तू उभा राहतोय तेव्हा मी तुझ्या मागे उभा आहे. ते सुख जे तुला मिळणार आहे ते केवळ भौतिक नसेल, ते तुझ्या आत्म्यातून तुला अनुभवायला येईल. ते असा समाधान देईल की तू शांतपणे स्वतःशीच म्हणतील, खरंच स्वामी आहेत. हा विश्वास तुला इतका बळ देईल की पुढे कितीही वादळ आली तरी तू ढळशील नाही, कारण आता तुझ्या पाठीशी स्वामी समर्थ आहे. ते म्हणतात, आता तुला कोणी थांबवू शकणार नाही, कारण मी तुला स्वतः आशीर्वाद दिलाय. बाळ, आजपासून प्रत्येक नवीन दिवस तुझ्यासाठी नवीन संधी घेऊन येणार आहे. प्रत्येक पहाट तुला नव्या आशेचे दार उघडून दाखवेल. प्रत्येक संध्याकाळ तुला समाधानाचा श्वास घेऊन देईल, कारण जेव्हा स्वामींचं नाव आपल्या ओठांवर येतं तेव्हा दार बंद राहत नाही, ते आपोआप उघडतात. तुझ्या क्षणी सगळ्यांकडून दूर गेला होता त्या क्षणी मी तुला जवळ घेतलं होतं. तू ज्यावेळी खचून गेला होता त्या क्षणी मी तुला पाठीवर हात ठेवला होता, आणि आज ज्या क्षणी तुझ्या आयुष्यात सुख येणार आहे त्या क्षणी मी तुझ्या समोर उभा आहे. हे सुख आता फक्त कल्पनेत नाही, ते प्रत्यक्ष आहे. तुझ्या जीवनात शांतपणे उतरायला लागेल आहे. हे ते एखाद्या सुगंधासारखं आहे. सुरुवातीला जाणवत नाही, पण हळूहळू सगळ्या आयुष्याला व्यापून टाकतं. स्वामींचं सुख हे असंच असतं. अचानक काहीतरी बदलतं, मनात एक नवा प्रकाश झिरपतो, आणि नकळत आपल्या चेहऱ्यावर एक शांत हास्य पसरतं. मी तुला किती वेळा संकटापासून वाचवलंय, पण तू ते कळायच्या आत मी ते संकट दूर केलं. हे ऐकून मन थक्क होतं. आपण इतकं काही गमावलंय असं वाटत असतं, पण प्रत्यक्षात स्वामींनी आपल्या वाटेवरच खडे बुजवले असतात. आणि म्हणूनच ते म्हणतात, हे सुख फक्त तुझ्या मेहनतीचं नाही, ते माझ्या प्रेमाचं फळ आहे. आज जेव्हा तुझ्या आयुष्यात एखादी आनंदाची बातमी येईल, एखादं अडकलेलं काम पूर्ण होईल, एखादी संधी चालत तुझ्या दारात येईल, तेव्हा डोळ्यात पाणी येऊ दे, मन भरून येऊ दे, कारण ते अश्रू अशक्तपणाचे नाहीत, ते स्वामींच्या कृपेचे साक्षीदार असतात. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझ्या सोबत आहे, म्हणून तुला आता पुन्हा अंधारात जायचं कारणच नाही. कधी कधी आपण आयुष्यभर ज्याची वाट पाहतो ते एखाद्या दिवशी अचानक आपल्या हातात येतं, आणि आपल्याला कळतं हे मी नाही, हे तर स्वामी समर्थ कुणीतरी वरून मला दिलंय. तो कुणीच दुसरा नसतो, तो असतो स्वामी समर्थ. ते म्हणतात, तू फक्त माझं नाव घेत राहा, मी तुझ्यासाठी दरवाजे उघडे करत राहीन. बाळा, आज तुझं नशीब लिहिलं जाते नव्याने उजळत्या अक्षरात. त्या अक्षरात संकट नाही, फक्त सुख आहे. त्या लेखात अडथळे नाहीत, फक्त संधी आहेत. त्या भविष्यामध्ये आक्रोश नाही, फक्त समाधान आहे. स्वामी म्हणतात, हे आहे तुझं नवं जीवन. बाळा, मी स्वतः तुला देत आहे. तुझ्या हातात सुख, तुझ्या उंबरठ्यावर यश, आणि तुझ्या मनात शांतता भरून देतो आहे. तू कितीही लहान समजला स्वतःला, पण माझ्यासाठी तू मोठा आहेस. तू किती वेळा स्वतःला दोष दिलास, पण माझ्यासाठी तू निरागस आहे. आणि म्हणूनच मी तुझं आयुष्य सुंदर करणार आहे, कारण तू माझा भक्त आहेस. बघ, आज हळूहळू तुझ्या जीवनातले रंग उजळू लागले आहेत. जे ओसाड वाटत होतं ते फुलू लागलंय. ज्या स्वप्नांना तू गमावल्यासारखं वाटतं ते पुन्हा एकदा उभी राहू लागली आहेत. हे सगळं एका अदृश्य हाताने घडते, आणि तो हात म्हणजे स्वामी समर्थांचा हात. हे हात ज्यांनी हजारो जीवांना आधार दिला, ज्यांनी कोसळलेल्यांना उभं केलं, आणि ज्यांनी कोणताही भेद न ठेवता प्रत्येकावर कृपा केली. स्वामी म्हणतात, माझं नाव घेतलंस ना, मग मी तुला कधीच हरू देणार नाही. ही ताकद त्या नावात आहे, स्वामी समर्थ. हे उच्चारतात मनात जो धीर येतो, तो विश्रांतीचा अनुभव येतो, तोच तुला आयुष्यभर साथ देणार आहे. आज तुझं आयुष्य जिथं आहे, इथून पुढे त्या प्रगतीच्या, समाधानाच्या आणि सौख्याच्या वाटेवर जाणार आहे. कारण स्वामींचं वचन आहे, माझ्या भक्ताचं पाय चालेल पण थांबणार नाही. बरं, आता जे सुख तुझ्या दारात आलंय त्याला संपूर्ण मनाने स्वीकार. ते तुझ्या मेहनतीचं उत्तर आहे, तुझ्या अश्रूंची भरपाई आहे, आणि स्वामींच्या कृपेचं फळ आहे. कधी कधी जेव्हा सुख येतं तेव्हा आपल्या खात्रीत लागत नाही, खरंच ते माझ्यासाठी आहे का? स्वामी म्हणतात, हो बाळा, हे फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच आहे. या सुखासोबत आता तुझा आत्मविश्वास परत होईल.
त्यामुळे तुला वाटेल की मी काहीतरी करू शकतो. तुला पुन्हा एकदा वाटेल की माझ्या आयुष्याचं काहीतरी कारण आहे. हे कारण, हे उद्दिष्ट, ही दिशा सगळी स्वामींची देतात. कारण ते म्हणतात तुला जे हवं आहे त्याहून जास्त मी तुझ्यासाठी ठेवून दिलं आहे. आणि म्हणूनच बाळा, आजचा दिवस केवळ एक शुभ दिवस नाही, तो एक संकेत आहे की तुझं नशीब आता उजळणार आहे. तुझ्या पदरात सुख सुखद आहे आणि तू एकटा नाही. तर स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे. तुझं प्रत्येक पाऊल आता यशाच्या दिशेने टाकलं जाईल. कारण आता मी स्वतः तुझ्या मागे चालत आहे. हा विश्वास मनात घे आणि आयुष्याकडे नव्याने पाहायला सुरुवात कर. जे वाटत होतं अशक्य आहे ते सहज घडायला लागेल. जे वाटायचं दूर गेले ते परत यायला लागेल आणि जे पूर्णपणे हरवलं होतं त्याच नवीन रूप तुझ्या समोर उभं राहील. बाळा, तू खूप काही सहन केलंस, कधी बोलून दाखवलं नाही, पण आतून तुटत होतास. कधी कधी हसत राहिलास, पण मनात रडत होता. आणि हे सगळं स्वामी समर्थाने पाहिलं. ते म्हणतात तुझ्या प्रत्येक अश्रूची किंमत मला माहिती आहे. त्यामुळेच मी आता तुला अशी भेट देणार आहे की ती तुझ्या आयुष्याचा सर्वात मोठा आनंद बनेल. हे सुख तुला चुकवून जाणार नाही, ते तुला गवसणार आहे. कारण ते फक्त संधी नाही, ती संधीची देणं आहे. त्यामुळे ते म्हणतात माझ्या आशीर्वादाखाली जे घडतं ते चूक शकत नाही. बघ, आता तुझ्या जीवनात गूढ शांतता पसरत आहे. तिची सुरुवात आनंदाने, समाधानाने आणि श्रद्धेने झाली आहे. हे काही सामान्य दिवस नाही, ही त्या वेळेची सुरुवात आहे जिथे सत्य, श्रद्धा आणि स्वामींची कृपा मिळून तुझं नवं नशीब लिहित आहेत. स्वामी म्हणतात आजपासून तू मागणं थांबव, कारण मी तुझं आयुष्य भरभरून देणार आहे. ते म्हणतात तू जे मागितलंस त्याहून जास्त मी तुझ्यासाठी ठेवलं आहे. हे ऐकून मन थरारतं, कारण ही कृपा फक्त यश देणारी नाही, ही कृपा तुझं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे. आता फक्त एकच गोष्ट कर, मनपूर्वक जय जय स्वामी समर्थ म्हण. कारण या 4 शब्दांमध्ये तुझ्या साऱ्या सुखाचं दार लपलेलं आहे. जेव्हा तू मनापासून स्वामींचं स्मरण करतो तेव्हा संपूर्ण विश्व तुझ्यासाठी झालेलं लागतं. आणि हे सुख, ही चमत्कारिक वेळ त्याच स्मरणाने देणं आहे. तू आता जिथे उभा आहेस तिथून पुढे फक्त चढणंच आहे. संकट मागे राहिली आहेत, दुःख आता मागे वळूनही पाहणार नाही. आणि मी तुझा स्वामी प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहे. हेच तर खरं सुख आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीची खात्री मनात असते तेव्हा सगळं सोपं वाटतं. आणि स्वामीवरची ही खात्री म्हणजे आयुष्यातल्या प्रत्येक लढाईचं विजयपत्र. स्वामी म्हणतात तू आता मागे पाहू नकोस, कारण पुढं जे येणार आहे ते इतकं सुंदर आहे की तुला मागची प्रत्येक वेदना विसरायला लागेल. ही वेळ आहे त्या चमत्काराची, क्षणाची, जिथं देवाचा आशीर्वाद हे केवळ शब्दात नाही तर कृतीत उतरतो. तू जेव्हा हे सुख अनुभवशील तेव्हा तुला कळेल की इतके दिवस फक्त तयारी चालू होती, खरी सुरुवात आता झाली आहे. स्वामी म्हणतात मी तुला फक्त एकदा उचलणार नाही, तर प्रत्येक वेळी उचलणार. तेव्हा तू थोडं मागे सरशील तेव्हा त्या कोणत्या अडथळ्यात तुला एकटं पडू देणार नाही. कारण आता तुझ्या जीवनात त्याचा हात आहे, त्यांची नजर आहे आणि सर्वात महत्त्वाचं त्यांची कृपा आहे. आता जे चालू आहे ते थांबणार नाही आणि जे सुरू होणार आहे ते तुझ्या कल्पनेपलीकडचं असेल. बाळा, तू कधी कधी स्वतःचं मूल्यमापन इतरांच्या मतांवर केलंस, पण स्वामी म्हणतात तू मला प्रिय आहेस. जग तुला ओळखो ना ओळखो, मी तुला ओळखतो. ही ओळखच सर्वश्रेष्ठ आहे. कारण जेव्हा ईश्वर ओळखतो तेव्हा जग ओळखू लागतं. जेव्हा स्वामी ओळखतात तेव्हा परिस्थिती बदलू लागते. आणि जेव्हा स्वामी प्रेम करतात तेव्हा आयुष्याचं परावर्तित होतं. आज तुझं भाग्य नव्याने लिहिलं जाते. हे अक्षर स्वामींच्या इच्छेने भरलेली आहेत. ते ओळी तुझ्या प्रामाणिकपणाच्या शाईने लिहिलेले आहेत आणि ते भविष्य तुझ्या धैर्याच्या पायावर उभं आहे. स्वामी समर्थ म्हणतात तू आता अशी वेळ अनुभवणार आहे जिथं तुला वाटेल की आयुष्य खरंच सुंदर आहे. जिथं सकाळ उमेद घेऊन उगवेल आणि संध्याकाळ समाधान घेऊन मावळेल. स्वामींच्या कृपेने जेव्हा जीवनात बदल होतो तो फक्त परिस्थितीत नाही तर माणसाच्या संपूर्ण अस्तित्वात होतो. आणि आता तेच घडणार आहे ते तुझ्या जीवनात. बाळ, इतके दिवस तू रडून झोपलास, आता मी तुला हसत हसत उठवणार आहे. ही वेळ अशी आहे की जे काही तुला गमावल्यासारखं वाटलं ते तुला परत मिळेल, नव्या स्वरूपात, अधिक चांगल्या स्वरूपात. कधी कधी जे निघून जातं ते आपल्याला समजतं की आपल्यासाठी नव्हतं, पण स्वामी म्हणतात जे खरंच तुझं आहे ते मी स्वतः तुला परत आणून देईन. तू काहीही मागितलं नाही, पण मनातल्या मनात प्रत्येक शंकेचं उत्तर स्वामी तुला देत आहे. तुला वाटायचं की माझ्यासाठी असं काहीच होईल का? तर हो बाळा, हेच ते क्षण आहेत, हेच ते वळण आहे इथून तुझ्या आयुष्याने भरारी घ्यायची आहे. आणि आता यामध्ये कोणताही अडथळा उरणार नाही. कारण स्वामी म्हणतात तू आता माझ्या छायेखाली आहेस आणि माझ्या छायेतून कोणतीही
तुला हलवू शकत नाही. स्वामींची कृपा ही असते ही ती पावलोपावली स्वतःच सिद्ध होते. तू वाट पाहिलीस, हताश न होता चालत राहिलास, आज त्या प्रत्येक क्षणाचं फळ तुला मिळणार आहे. ते फळ मिळाल्यावर तुला वाटेल किती दिवस वाट पाहिली, पण आता जी शांतता मिळाली ती सगळ्याच्या पलीकडची आहे. स्वामी म्हणतात, तुझं घर, तुझं आयुष्य, तुझी वाट आता मी स्वतः सांभाळणार. या वाक्यातच सगळं काही दडलं आहे. तू केवळ एक सामान्य जीव नाहीस, तू स्वामी समर्थांचा भक्त आहे. आता कोणतेही संकट तुला वाकवू शकत नाही. आता कोणतीही अडचण तुला थांबवू शकत नाही. आता तुझं नशीब चालू लागले आणि ते चालत नाही, ते धावू लागले. जेव्हा सगळं अंधारलेलं असतं तेव्हा माझी कृपा दिवा बनते. आता त्या दिवाच्या उजेडात तुझं भविष्य इतकं जळून उठणार आहे की ज्याने तुला कमी लेखलं त्यांनाही आश्चर्य वाटेल, इतका बदल कसा झाला. तेव्हा तू केवळ एकच उत्तर देशील, स्वामी समर्थ. बाळा, तुला वाटत होतं की मी दूर गेलोय, पण खरं तर मी तुझ्याच हृदयात शांतपणे बसलो होतो. तू जेव्हा मला हाक मारलीस तेव्हा मी तुझ्या मनातल्या आवाजावर लगेच ओळख घेतली. स्वामींची कृपा ही अशीच असते, ती कधी उशीर करत नाही. फक्त आपली श्रद्धा थोडी थांबलेली असते आणि स्वामी त्या श्रद्धेला पुन्हा चेतवतात. तू जीवापाड विश्वास ठेवलास म्हणून मी तुला हरवू दिलं नाही. कितीही अंधार होता तुझ्या जीवनात, पण तुझ्या विश्वासाचं एक छोटंसं दिवं सतत तेवत होतं आणि त्या दिव्याच्या प्रकाशातच स्वामींनी तुझ्यासाठी नवीन मार्ग शोधला. तो मार्ग आता तुला फक्त चालायला आहे, कारण यापुढे त्या मार्गावर काटे नाहीत, फक्त फूल आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, आता मी तुझं दुःख मागे खेचून घेतोय आणि त्या जागी समाधान देतोय. मी तुझं रिकामं पदर आता भरून देणार आहे. आजपर्यंत ज्यांचं केवळ स्वप्न पाहिलंस ते आता हकीकत बनणार आहे आणि ही हकीकत इतकी गोड, इतकी शांतदायी असेल की तू शब्दही हरवून बसशील. पण मात्र म्हणेल तुझं मन, हे फक्त स्वामीच करू शकतात. आणि बघ बाळा, ते दिवस फार दूर नाहीत जेव्हा तुझं हसणं खरंच असेल, जेव्हा तू खोटं धैर्य दाखवणार नाहीस, कारण आता तुझ्या जीवनात खरी सुखाची लाट येणार आहे. हे सुख कोणी नेऊन जाऊ शकत नाही, कारण हे स्वामी समर्थांचं वरदान आहे. ते म्हणतात, मी स्वतः तुला दिलेलं आहे, तू म्हणून तू कोणतेही काढून देऊ शकत नाही. तू किती वेळा अपमान गेलास, किती वेळा थांबावं लागलं, किती वेळा स्वतःच्या नशिबाला दोष दिला, पण स्वामी म्हणतात, हे सगळं तू सहन केलं. ते बघून माझं हृदयही हळवं झालं. म्हणून आता मी तुला अशा आनंदाचा भरून टाकणार आहे की तुझ्या चेहऱ्यावरच माझी कृपा दिसेल. आणि मग बघ, तेच लोक जे तुला कमी लेखायचे, जे मागे वळून बघायचेही नाही, तेच लोक उद्या तुझं नाव आदरानं घेतील, कारण त्यांच्या डोळ्यासमोर एकच सत्य उभं राहिलं, स्वामी समर्थ आहेत याच्या मागे. हे सुख म्हणजे एखादी गोष्ट मिळणं नाही, हे म्हणजे एक पूर्ण नवीन आयुष्य मिळणं आहे. जे प्रेम, ती माया, तो आदर, तो सगळं काही नवीन नव्हते. तो आता प्रत्येक क्षणी तुझ्या सोबत चालणार आहे. कारण बाळा, स्वामी म्हणतात, तू आता माझा आहेस आणि माझ्या भक्ताचं जीवन कधीच रिकामं राहत नाही. बाळा, जेव्हा सगळीकडे दारे बंद होतात तेव्हा एक दार मी उघडतो आणि ते दार असतं नशिबाचं, कृपेचं आणि अकल्पित सुखाचं. आज तो क्षण आहे. तू खूप काही गमावलंस, पण आज जे मिळणार आहे ते त्या सगळ्याच्या हजारपट आहे, कारण हाच तर स्वामींचा न्याय आहे. जे गमावलं त्याचं दुःखही पूर्णपणे भरून काढणारा. तू सगळं गमावूनही माझं नाव घेतलंस, म्हणून आता मी तुला अशी भेट देणार आहे जिचं मोल तू कधीच मोजू शकणार नाही. या भेटी कोणतीही बाजारभावाची किंमत नाही. ही भेट आहे श्रद्धेचं, अनुसरणाचं उत्तर. ही भेट आहे एका खचलेल्या मनाचं स्वामींनी दिलेलं नवीन आशय. आता या क्षणाला थांब आणि स्वतःकडे बघ. तुझ्या डोळ्यात आता एक वेगळी चमक आहे, तुझ्या चेहऱ्यावर आता एक वेगळी शांतता आहे आणि तुझ्या अंतःकरणात आता एक नवा विश्वास आहे. हो, स्वामी सोबत, माझ्यासोबत आहे. हे सुख कुठून आलं हे विचारण्याचीही गरज नाही. ते स्वामींच्या कृपेचं तेज आहे, जे एकदा आयुष्यात उतरतं तेव्हा आयुष्य पुन्हा कधीच जुनं राहत नाही. स्वामी म्हणतात, मी तुझं आयुष्य आता असं घडवणार आहे की तुला प्रत्येक दिवस नव्या आशेचा आशीर्वाद वाटेल. तुझं घर समाधानाने भरून जाईल. तुझं मन नवे स्वप्न पाहायला लागेल. तुझं नशीब आता उगम पावतंय अंधाराच्या शेवटून हे प्रकाशाच्या पहाटेकडे. माझ्या नावातच अशी ऊर्जा आहे की तुला जे हवं आहे ते मिळवून देतं आणि जे काही मिळालं त्यासाठी योग्य वेळ निर्माण करते. आजपासून तुला वेळेत, नशिबाचं, लोकांचं किंवा पैशाची भीती वाटणार नाही, कारण एकदा का स्वामी हातात हात देतात तेव्हा सगळं आपल्या बाजूने फिरू लागतं. स्वामी म्हणतात, तुझं हे सुख अबाधित राहील, कारण हे मी स्वतः तुला दिलं आहे. कोणतीही शक्ती आता तुला मागे खेचू शकणार नाही. तुझा आत्मविश्वास, तुझी दिशा, तुझं भविष्य, ते तिघही आता स्वामींच्या आशीर्वादाने उजळणार आहे.
आता या क्षणी तू डोळे मीट, श्वास शांत कर, मनात एकदा उच्चार कर, जय जय स्वामी समर्थ. तो उच्चार म्हणजे नशिबाचा बंद दरवाजांची चावी आहे. तो उच्चार म्हणजे अडथळ्यांवर विजय मिळवण्याचं अस्त्र आहे आणि तोच उच्चार म्हणजे स्वतः स्वामींचं प्रत्यक्ष रूप आहे. आता काळजीचं ओझं खाली ठेव. तू जेव्हा रात्रभर झोपेचा थांग न लागता विचारत राहिला तेव्हा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला सापडत नव्हतं, तेव्हा मीच गुपचूप तुझं संरक्षण करत होतो आणि आज त्या प्रत्येक अश्रूचं, प्रत्येक तगमगीचं उत्तर तू मिळवणार आहे. कृपेच्या रूपात, सुखाच्या रूपात आणि नव्या जीवनाच्या रूपात. हे सुख मी देतोय कारण तू माझ्यावर विश्वास ठेवला. तू माझं नाव सोडलं नाही. तू सगळं गमावूनही मला पुकारत राहिला आणि हा विश्वासच त्या दिव्य क्षणाचं बीज आहे, जिथून तुझ्या भविष्याचं सोनं अंकुरण आहे. स्वामींच्या कृपेने आयुष्य जेव्हा वळतं तेव्हा ते वादळातून वाहून न जाता शांततेत न्हालेलं असतं. बाळा, तू खूप थकलास, पण आता स्वामी म्हणतात माझ्या कुशीत ये, मी तुला विश्रांती देईन. ही विश्रांती केवळ शरीराची नाही, ती मनाची आहे. जिथं चिंता विरघळते, जिथं वेदना शांत होते आणि तिथं नवीन विश्वास पावलं उचलू लागतो. आजपासून तुझ्या जीवनात एखादा अदृश्य प्रकाश झिरपू लागेल. तुझ्यावर विश्वासही ठेवला नव्हता अशा अनेक गोष्टी सहज घडू लागतील. नात्यात शांतता, कामात यश आणि मनात स्थैर्य हे सगळं मिळायला लागेल, कारण आता स्वामींची छाया तुझ्यावर आहे. स्वामी सांगतात, मी तुला तुझं हरवलेलं परत देणार आहे. आणि त्याहून अधिक कधी वाटायचं की जे गेलं ते परत येणार नाही, पण जेव्हा कृपेचं चक्र फिरतं तेव्हा जे गमावलं ते पुन्हा नव्या रूपात, अधिक चांगल्या स्वरूपात मिळतं. आणि ज्यावेळी मन फक्त एकच शब्द म्हणतं, धन्य ते स्वामी समर्थ. बाळा, आता जे सुरू झालं आहे ते रोखू शकत नाही. आता तुझं भाग्य जागं झालं आहे. ते झोपायला होतं, पण स्वामीने ते जागं केलं आहे. आणि जागं झालं की दररोज तुझ्यासाठी चमत्कार घडणार आहे. फक्त माझं नाव घे आणि धीराने वाटचाल, कारण मी तुझ्यासोबत आहे. हीच ती खात्री आहे जी माणसाला अढळ बनवते, जी संकटातही न घाबरता उभं राहायला शिकवते आणि जी माणसाला फक्त यशाच नव्हे तर समाधानाचं, अंतर्मनाचं, आनंदाचंही दार उघडून देते. आणि म्हणूनच आता हे लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्यासोबत आहे आणि त्यांनी तुला ओळखलं आहे, त्यांनी तुला निवडलं आहे आणि त्यांनी तुला असं भरून टाकायचं ठरवलं आहे. तुझं आयुष्य मी नव्याने सुरू करतो आहे. तू जे मागितलं नव्हतं तेही मी तुला देणार आहे, कारण तू फक्त मागणार नाही, तू माझा आहेस. हे वाक्य ऐकून मन गहिवरून जातं. इतकं प्रेम, इतकी माया, इतकी निस्सीम कृपा जी केवळ आई किंवा देवच देऊ शकतो. आणि हे सगळं तुला स्वामी समर्थ स्वतः देत आहे. बाळा, आज तुझ्या जीवनात एक असा वळण येईल जिथं सगळं मागच टाकून देईल. त्यामुळे जसं पावसानं जुने पायाचे ठसे धुतले जातात, तसं स्वामींनी तुझ्या दुःखांच्या आठवणी पुसून टाकल्या आहेत आणि त्यांच्या जागी त्यांनी लिहिलेलं आहे, आता या घरात आनंदाचं राहील, या मनात शांती राहील आणि या भक्ताच्या पाठीशी मी सदैव राहील. तुझ्या वाट्याला जे कठीण आलं त्याहून मी तुला बाहेर काढलं. आता जिथे जाशील तिथे माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी असेल. तू कोणालाही घाबरू नको, कारण आता तुझं रक्षण मी स्वतः करतोय. हे ऐकून मनात जे हलकं वाटतं ती भावना शब्दात मांडणं अशक्य. जेव्हा ईश्वर स्वतः कसं काही सांगतो तेव्हा माणूस मोठं स्वप्न पाहायला शिकतो. आजपासून तुझ्या जीवनात चमत्कारांची मालिका सुरू होईल. अडकलेली कामं मार्गी लागतील, बंद वाटणारी दारं उघडतील, अनपेक्षित ठिकाणी मदतीचा हात पुढेल आणि सगळ्यात मोठं म्हणजे तुझ्या मनातल्या वेदना शांत होतील. स्वामी म्हणतात, जे दुःख मी दूर केलं ते आता परत येणार नाही, कारण आता मी तुझ्या आयुष्यात कायमचं स्थान घेतलं आहे. हे ऐकून डोळे पाणवतात, कारण आयुष्यभर जे आपण शोधत राहतो, आधार, प्रेम, समजून घेणं, ते आज स्वतः चालत आपल्या हृदयात येऊन बसलेलं आहे स्वामी समर्थ रूपानं. बाळा, आता प्रत्येक नवीन दिवस म्हणजे एक नवीन आशीर्वाद असेल. प्रत्येक सकाळ तुला आनंद देईल आणि प्रत्येक रात्री समाधान. स्वप्न पूर्ण होतील, पण त्याहून अधिक तुला स्वतःबद्दल अभिमान वाटायला लागेल. स्वामी म्हणतात, हे केवळ तुझ्या मनातलं सुख नाही, हे माझ्या कृपेचं फळ आहे आणि आता हे सुख तुमच्यासाठीही आहे. स्वीकार आणि आनंद घे. बाळा, हे जे तुला मिळालं ना, ते तुझ्या श्रद्धेचं बक्षीस आहे. तुझ्या निखळ विश्वासाचं, सातत्याने घेतलेल्या माझ्या नावाची हीच ती फळं आहेत. आता काळजी, भीती, अश्रू, तगमग यांना तुझ्या जीवनात स्थान राहिलेलं नाही, कारण स्वामींनी स्वतः तुझ्या जीवनाची सूत्र आपल्या हाती घेतली आहे. आता तुला जाणवत असेल काहीतरी सकारात्मक, काहीतरी शांतदायक घडते. तुझ्या मनातली एक जुनी चिंता निघून गेल्यासारखी वाटते ना, ते काही योगायोग नाही बाळा, ती आहे स्वामी समर्थांची अदृश्य कृपा. ते सांगतात, बाळा, तू फार काळ अंधारात वाट पाहिलीस, आता मी तुझ्यासाठी असा दीप लावतोय की तू जितकं पुढे जाशील
तितकं तेजस्वी होईल. तू मागे येऊन पाहिलं तरी जुना तुला जाणवेल की स्वामी तुझ्यासोबत होते. जेव्हा तू एकटा होता तेव्हा कोणीच विचार नव्हता. तेव्हा त्या शांत रात्री त्या एकाकी अश्रूंमध्ये स्वामीच अस्तित्व होतं. फक्त तुला जे जाणवत नव्हतं, पण आज ते स्वतः पुढे येऊन सांगत आहे, मी तुझ्या प्रत्येक क्षणात होतो आणि पुढच्या प्रत्येक क्षणातही राहीन. आता जीवनाची दिशा बदलली आहे. तुझ्या मार्गावर संकट नाही, स्वामींची सावली आहे. तुझ्या पावलांवर थकवा नाही, कारण त्यांच्या आशीर्वादाने तुझ्या पावलांना नवीन उभारी मिळाली आहे. आता ज्या गोष्टीपासून तू पळत होता त्या स्वतः तुझ्या पाठी लागतील, कारण तू आता भाग्यवंत झालायस. स्वामींच्या नजरेत निवडलेलं आहे. ते म्हणतात तुझं नशीब फुलवायला वेळ लागतो, पण जेव्हा मी ते सुरू करतो तेव्हा सृष्टीचं तुझ्यासाठी बदलते. हेच ते आता तुझ्या आयुष्यात घडते. सृष्टी स्वतः तुझ्यासाठी अनुकूल होत आहे. लोक बदलू लागतील, विचार बदलतील आणि परिस्थिती तुझ्या बाजूने वळू लागेल. स्वामी म्हणतात, बाळा मी फक्त तुला देत नाहीये, मी तुझं आयुष्य नव्याने साजरा करत आहे. हे वाक्य ऐकून मन स्तब्ध होतं, कारण ही कृपा केवळ बाहेरच्याची गोष्ट बदलणारी नाही, ती आतलं सगळं दुखणं, तुटणं, गोंधळ सगळं शांत करणारी आहे. आता हे लक्षात ठेव, ज्यावेळी तुझं मन खूप आनंदित असेल तेव्हा धन्यवाद दे, पण ज्यावेळी एखादी परीक्षा येईल तेव्हा फक्त एक वाक्य आठव, स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे. कारण त्या एका विश्वासाचं असं काही घडू शकतं जे आजपर्यंत फक्त स्वप्नात होतं. बाळा आता तुला स्वतःवर शंका घ्यायची गरज नाही. तू किती वेळा मोठा आहेस हे तुला आता कळणार आहे, कारण आता माझी कृपा तुझ्या प्रत्येक क्षणावर, प्रत्येक श्वासावर आहे. तू आतापर्यंत जे सहन केलं ते आता संपू दे. हे दुःख, हे सुख, ही शांतता, ही समृद्धी तुझ्यासाठीच आहे. ती मागे हटणार नाही, कारण ती मी तुला स्वतः दिली आहे. स्वामी म्हणतात, तू मागे जरी चढत राहिला तरी तू हरला नाहीस, म्हणूनच आता मी तुझ्या बाजूने लढणार आहे. आता परिस्थितीतच तुला साथ देईल. ज्या गोष्टींनी तुला थांबवलं, अडवलं, त्याच गोष्टी आता तुला पुढे ढकलतील, कारण त्या सगळ्यावर आता माझी नजर आहे आणि माझ्या नजरेखाली असलेल्या भक्तांचं आयुष्य कधीच अधुरं राहत नाही. बाळा आता तुझा आत्मा शुद्ध होत चाललाय, म्हणूनच तू आता खरं सुख अनुभवू शकतो. जेव्हा अंतःकरण पूर्ण विश्वासाने शांत होतं तेव्हा कृपा अगदी ओसंडून वाहते आणि तू अनुभवतोस, होय आता माझं आयुष्य खरंच बदलतंय. स्वामी म्हणतात, तुझ्या मनात जी एक भावना आहे, माझंही काहीतरी होईल का, ती भावना मी आज पूर्ण करतो. तुझं होणार नाही, तुझं झालंय. हे केवळ अपेक्षा नाही, हे तर कृपेचं सत्य आहे. स्वामींच्या कृपेने जे घडतं त्यासाठी कोणतेही आकाश मोठं नसतं, कोणतीही इच्छा शक्य नसते, कारण त्यांनी जेवढं द्यायचं ठरवलं ते आपल्याला कल्पनेपेक्षा अनेक पटीने अधिक असतं. आता जेव्हा तू कोणत्याही दिशेने पावलं टाकशील तिथे तुला मदतीचा हात मिळेल. जेव्हा तू कोणतीही काही नवीन सुरू करशील ते यशाच्या वाटेवर उभं राहील, आणि जेव्हा तू मनाने थकशील तेव्हा स्वामी स्वतः तुझं मन उभं करतील. ते म्हणतात, मी तुझ्यासोबत आहे, कारण तू माझा आहेस. तू इतरांसाठी सामान्य असू शकतो, पण माझ्यासाठी तू खास आहे. माझ्यासाठी तू श्रद्धेचा दीप आहे आणि मी त्याला दिव्याला विझू देणार नाही. बाळा आता हे लक्षात ठेव की हे जे चालू आहे ते आता थांबणार नाही. आता ते सुख, हे यश, ही प्रगती आहे, ही आता तुझी नित्याची साथ आहे. कारण ज्या क्षणी स्वामींचा आशीर्वाद झेलला जातं त्या क्षणापासून आयुष्याची दिशा बदलते. बाळा तुझं आयुष्य आता केवळ तुझं नाही, ते माझं आहे आणि माझं काहीही अधुरं राहत नाही. बाळा किती वेळा तू खचून गेलास, किती वेळा तू स्वतःला दोष दिलास, पण तरीही मी तुझ्यावर विश्वास ठेवला, कारण मला माहीत होतं तू हरलेला नाहीस, तू थांबलेला नाहीस, तू फक्त थोडा थकलास. आणि म्हणूनच आता मी तुझ्या थकलेल्या मनात नवं चैतन्य देतो आणि आता तुझ्या निराश नजरेत पुन्हा आशेचा प्रकाश भरतो आहे. कारण आता वेळ आली आहे तुला पुन्हा उभं राहायची, नव्या आयुष्याचं स्वागत करायची. स्वामी म्हणतात, बाळा ते तुला मिळालं नव्हतं ते आता मी तुला देतो आहे. जे तुझ्यापासून हिरावून घेतलं गेलं होतं ते मी तुला नव्याने तुला परत करतो आहे, आणि त्यात मी माझं प्रेमही पाडतो आहे. ही वेळ सामान्य नाही बाळा, ही वेळ तुझ्या नव्या परिभाषित करणारी आहे. तुझ्या ओळखीला आता अडचणीचा शिक्का राहणार नाही. तुझ्या नावाशी आता यश, शांती आणि स्वामींचा आशीर्वाद हे शब्द जोडले जाणार आहे. बाळा आजपासून जे काही तुला मिळेल ते तुला तुमच्या कष्टांचं, श्रद्धेचं आणि संयमाचं फळ म्हणून मिळेल. स्वामी तुला कमी काहीच देत नाहीत, ते नेहमी भरभरून देतात. तेव्हा मिळालेलं पाहून आश्चर्य वाटतं, डोळे पाणावतात आणि मन फक्त शांतपणे एकच वाक्य उच्चारतं, हे फक्त स्वामी समर्थच करू शकतात. स्वामी म्हणतात, तुझ्या घरात आता शांतीचा वास राहील, तुझ्या पावलांवर आता यश झेप घेईल, तुझ्या हृदयात आता भय नव्हे तर फक्त विश्वास राहील, कारण आता मी तुझा भाग्य करता आहे. तेव्हा बाळा तू हे सगळं आता संपूर्ण मनाने स्वीकार. ही कृपा केवळ बाहेरचं सुख देणार नाही,
की आतल्या भावनांना दुःखांनाही स्पर्श करून शांत करणारे. तू जिथे थांबला तिथूनच आता पुन्हा चालायला लाग. पण यावेळी तुझा हात आता हातात घेऊन स्वामी समर्थ स्वतः तुझ्यासोबत चालत आहे. ते म्हणतात, माझं नाव घे आणि मागे वळून पाहू नको. जे काही हवंय ते मी वेळेवर देईन. पण श्रद्धा, संयम आणि प्रेम हे घेऊन चाल. कारण या तिन्ही गोष्टी याच्याकडे असतात. त्याला माझी कृपा आपोआप मिळते. आता जे तुझ्या डोळ्यात नवा तेज आहे, मनात नवा विश्वास आहे आणि जीवनात एक नवा अध्याय सुरू झाला आहे, जो स्वामी समर्थांनी लिहिलेला आहे. बाळा, आता तुझ्या जीवनाची दिशा मी बदलतो आहे. तू ज्या मार्गावर चालतो आहेस त्या मार्गावर अंधार नाही, अडथळे नाहीत, भीती नाही. आहे फक्त माझं आशीर्वादन तेज. आणि तू जिथे चालतो आहेस त्या ते प्रकाशाच्या प्रत्येक तेजाच्या तुझ्या पावलांना थकवा नाही लागणार. कारण आता तू स्वतः चालत नाहीस, आता तू माझ्या सोबतीने चालतो आहे. बाळा, तुला वाटायचं की मी ऐकत नाही, मी उत्तर देत नाही. पण आज मी स्वतः तुझ्या समोर उभा आहे आणि सांगतो आहे, मी प्रत्येक अश्रूत होतो, प्रत्येक श्वासात होतो आणि आता प्रत्येक यशातही मीच असेन. तू जेव्हा रडत होता तेव्हा मी तुझ्या अश्रूंना माझ्याकडे कृपेने उंजळीत साठवत होतो. आज त्या अश्रूंचं रूपांतर आनंदात होणार आहे. कारण हे आशीर्वाद कुठल्याही संधीवर नाही, कुठल्याही मोबदल्यावर नाही, हे तुझ्या निखळ श्रद्धेच्या बदल्यात मी तुला देतो आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मी फक्त तुझं दुःख दूर करणार नाही, मी तुझं संपूर्ण जीवन नव्याने सुंदर करणार आहे. ही सुंदरता फक्त बाहेरून दिसणारी नाही, ती आतून तुझं मन, तुझं हृदय, तुझं विचारविश्व बदलून टाकणारे आहे. आता तू ज्या प्रत्येक गोष्टीला हात लावशील तिथं यश उगम पावेल, जिथं समाधान नांदेल आणि तिथं स्वामींची आशीर्वाद सदा वास करेल. बरं, आजपासून तुझं नाव घेतलं जाईल आदरानं, तुझा सल्ला विचारला जाईल विश्वासानं आणि तुझ्या चेहऱ्यावर पाहिलं जाईल स्वामींच्या भक्ताचा तेजस्वी प्रकाश. स्वामी म्हणतात, तुझं मन शांत आहे ना, कारण मी तुझ्या मनात बसलो आहे. तुझं घर भरतं आहे ना, कारण मी तिथं वावरतो आहे. तुझं नशीब फुलतं आहे ना, कारण मी तुझ्यासाठी नवं भविष्य लिहितोय. आता बाळा, जेव्हा तू कुठेही शांभवशील तेव्हा थांबण्यासाठी नाही, तर पुढे जायचं. मग मीच्यासाठी थांबशील. आता थांबणं म्हणजे संपणं नाही, हे तर थांबणं म्हणजे स्वामी आशीर्वादांचं एक नवीन पान उलगडण्याची तयारी. स्वामी म्हणतात, माझ्या भक्ताला मी अधुरी इच्छा ठेवू देत नाही. मी त्याची प्रत्येक प्रार्थना माझ्या चरणापर्यंत पोहोचवतो आणि योग्य वेळी फळ देतो. आज तू जिथं आहे ते स्वप्न वाटत असेल, पण उद्या जिथं जाशील तिथे इतरांसाठी आश्चर्य बनणार आहे. कारण त्या प्रवासाच्या प्रत्येक वळणावर फक्त एक नाव लिहिलं आहे, स्वामी समर्थ. भाई, तू माझ्यावर विश्वास ठेवलास ना, आता त्या विश्वासाचं फळ तुझ्या जीवनात झाडासारखं फुलून येणार आहे. त्या झाडाला मीच पाणी घालणार आहे, मीच छाया देणार आहे आणि मीच त्याच फळ तुला देणार आहे. तू किती वेळा तोंड देखील हसलास, पण मनातून तुटून गेलास. पण त्या तुटलेल्या मनाचे तुकडे मी गोळा केले. आज मी त्या तुकड्यांना एकत्र करून त्यात असा प्रकाश भरतो आहे की तू स्वतःलाच ओळखू शकणार नाही. हे मीच काय आहे, इतकं आनंदी, इतकं यशस्वी, इतकं शांत. स्वामी म्हणतात, मी तुला वाट पाहायला लावली, कारण मी तुला जे द्यायचं ठरवलं होतं ते कोणत्याही सामान्य क्षणात देण्यासारखं नव्हतं. तुला जे मिळालं आहे ते इतकं मोठं, इतकं अद्भुत, इतकं विलक्षण असेल की त्यासाठी वेळसुद्धा मी निवडली. आणि ही वेळच आहे खरी वेळ, स्वामींच्या आशीर्वादांचं दार उघडण्याची. बाळा, जिथे तू अपमान सहन केले, स्वतःचं मौन घेऊन चालला राहिला, ते सगळं आता तुझ्या मागे पडलं आहे. पुढे आहे फक्त सन्मान, प्रेम आणि कृपेचं अनंत असामात. स्वामी म्हणतात, तू ज्यांना देव मानलं ते तुला विसरले असेल, पण मी ज्याला तू मनातल्या कप्प्यात बसवलं, मी तुला कधीच सोडलं नाही. आता हेच बघ, आयुष्य एका नवा सूर जागतंय आणि मनात एक नवा गंध द्रवळतोय आणि त्या प्रत्येक क्षणामध्ये तुला जाणवलं लागतंय, हे काहीतरी वेगळं आहे, हे काहीतरी दैवी आहे, हे स्वामी समर्थांचं आहे. स्वामी म्हणतात, तू आता मागे नको वळू. जे गेलं त्याला मी अर्थ देईन, पण जे येणार आहे त्यात मी तुझा हात धरून तुला चालवीन राहीन. हे सुख म्हणजे फक्त पैसा, वस्तू किंवा यश नव्हे. हे सुख म्हणजे अंतर्मनातील ती नवी शांतता आहे, जी फक्त एकच गोष्ट सांगते, सगळं होईल, कारण आता माझ्यासोबत स्वामी समर्थ आहे. स्वामी म्हणतात, तू आता मागचं विसर. जीवन घेण्या आठवणी, तुटलेली स्वप्न, अपमान, गैरसमज आणि नकारलेपण, हे सगळं मी आता तुझ्या पाठीमागं ठेवतोय. तुझ्या पुढच्या पावलांवर मी फूल अंथरतो आहे आणि त्या फुलातून मीच बोलणार आहे, बाळा चल, आता मी तुझ्यासोबत आहे. स्वामी समर्थांची ही कृपा एवढी गूढ आहे की ती नुसती समोर दिसत नाही, ती भासते हवेत, नजरेत, हसण्यात आणि सर्वात जास्त मनाच्या खोल कोपऱ्यात. आजपासून तू जे काही करशील ते यशस्वी होणार. कारण स्वामी म्हणतात, तुझ्या हातात आता मी माझं बळ दिलं आहे, तुझ्या शब्दात आता माझा आशीर्वाद आहे, तुझ्या श्वासात आता माझं अस्तित्व आहे.
आता परिस्थिती बदलणार नाही, ती तुझ्यासाठी झुकणार आहे. लोक तुला ओळखणार नाही, ते तुला आदराने पाहणार आहे. अरे जे मागे वळून गेलं होतं ते परत येणार आहे, पण यावेळी नम्र होऊन. पण तू एकटं नव्हतास कधीच, पण आता तर तू संपूर्ण माझ्या आशीर्वाद झाकलायस. तुझ्या आयुष्याचं पुस्तक मी नव्याने लिहिलंय. तिथं पहिलं पान सुरू होतं जय जय स्वामी समर्थ. ते म्हणतात, तू किती लहान वाटतोय स्वतःला, पण माझ्या दृष्टीने तू माझा विशेष भक्त आहेस. तुझ्या अश्रूंच्या माझ्या कृपेची जोड मिळाली आहे. आता तू जे अश्रू वाया गेले नाहीत तेच माझ्या आशीर्वादाचं कारण झाले आहे. तू ज्या विसराचा ठरलायस तिथे ज्यांना अजिबात आठवण येणार नाही, कारण स्वामी तुला त्या ठिकाणीपेक्षा आठवणीपेक्षा 1000 पट सुंदर वास्तव देणार आहे. तू मागे फक्त दुःख सहन करत होता, आता पुढे फक्त कृपेचा वर्षाव आहे. बाळा आता तुझं मन स्थिर कर, कारण आता जे काही घडणार आहे ते तुझ्या कल्पनेपलीकडचं असेल. मी तुला अशी अनुभूती देईन की तुला स्वतःच्या आयुष्याचं आभाळ दिसू लागेल. तू जेव्हा अंधारात रडत होतास तेव्हा स्वामी तिथेच होते. तू जेव्हा एखाद्याचा साथ हरवून बसलात तेव्हा त्यांच्या कृपेचं सावली भरून तेच तुझ्या पाठीशी उभे होते. फक्त तू गोंधळलाच होता आणि आता आता तुझं मन सावरलं आहे, म्हणूनच ते स्वतः समोर उभे आहेत. प्रत्येक क्षणात, प्रत्येक श्वासात. स्वामी म्हणतात, बाळा तुझ्या विश्वासाचं माझं बल आहे. तू मला हाक दिलीस म्हणून मी तुला आलो. तुझी वाट पाहिली म्हणून मी तुला थांबलो. आता तू चालायला लाग, कारण आता मी तुझे वाट समोर उजळवतो आहे. तुझ्या जीवनात आता अशी वेळ सुरू झाली आहे जिथे संघर्ष मागे राहील आणि सौख्य पुढं उभं राहील. तुझ्या चेहऱ्यावर शांत हास्य ओझेल, ज्यांचं कारण कोणालाही समजणार नाही. पण तुला माहिती असेल हे हास्य फक्त स्वामी समर्थामुळे आहे. आजपासून बाळा तुला कोणतीही गोष्ट दूर वाटणार नाही. ज्याला दुर्लभ म्हणतात ते तुला सहज मिळेल, कारण तुझ्या मागे आता कोणाचं नाही, स्वतः स्वामी समर्थांचा हात आहे. स्वामी म्हणतात, मी तुझ्या शब्दांमध्ये ताकद टाकतो, तुझ्या निर्णयामध्ये स्पष्टता देतो आणि तुझ्या मनामध्ये अढळ विश्वास राहतो. तुला आता कोणालाही पाठवायची गरज नाही, कोणाचं मान मिळवण्याची धडपड नको, कारण ज्याच्यावर स्वामींची कृपा असते त्याच्या चेहऱ्यावर देवतेचं तेज असतं आणि ज्याच्या पावलांखालून नशिबाचं सोनं झरतं असतं. बाळ ही वेळ आता संधीची आहे. ही वेळ फक्त यशस्वी होण्यासाठी नाही तर स्वतःला शोधण्यासाठी आहे. स्वामींनी तुला केवळ वरदान दिलं नाही तर त्यांनी तुला तुझ्या संपूर्ण आयुष्याला नव्याने आकार दिला आहे. तू जिथं गेला तिथं आता तुला ओळखायला जातील, पण तू म्हणून नाही, तू स्वामी समर्थांच्या कृपा प्राप्त शक्त आहे. हे जग तुझ्यासाठी पाहिलं. प्रश्न विचारले हे कसं शक्य झालं, आणि तुझं उत्तर एकच असेल, स्वामी समर्थांमुळे. बाळा आता तुझं काळजीचं आयुष्य मागे पडलं आहे. आता तू माझ्यावर मार्गावर आहेस आणि हा मार्ग प्रकाशाचा आहे, हा मार्ग शांतीचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा हा मार्ग विश्वासाचा आहे. तू आजपर्यंत अनेक वाटा चाचपडत गेला आणि कधी अंधार होता, कधी नकार, कधी तुच्छता, पण त्या प्रत्येक अनुभवामागे ही एक शिकवण ठेवली की तू मला मजबूत करत होता, तुझं अंतरंग घडवत होता, कारण मी माहीत होतं एक दिवस तुला इतकं मोठं करावं लागेल की सगळं जग तुझं यश बघून स्वामी समर्थांचा चमत्कार म्हणेल. बाळा आज तुझ्या हृदयात शांतता आहे ना, ती माझी उपस्थिती आहे. तुझ्या मनात ज्या प्रश्नांची गर्दी होती ना ती आता एक एक करून शोधत आहेत, कारण आता मी स्वतः तुझ्या मनाचं उत्तर झालोय. आम्ही म्हणतात, तू रडून थकलास, मी ऐकून थकलो नाही. तू मागलास, थकलास, पण मी द्यायचं थांबलेलं नाही, कारण मी फक्त ईश्वर नाही, मी तुझ्या मनातला विश्वास आहे. तुझ्या जीवनात जे अडकलेलं आहे ते आता सैल होईल. जे बंद झालं होतं ते उघडेल, जे तुटलं होतं ते जोडेल आणि जे कधी शक्य वाटलं नव्हतं ते सहज शक्य होईल. हे सगळे आता तू अनुभवलं जाणार आहे, हे ऐकून नाही तर जिवंत अनुभवातून. स्वामी म्हणतात, बाळा आता तुला मागायचीही नाही तर म्हणजे, कारण हे जे काही तुला हवं होतं ते मी तुला आधी तुझ्यासाठी ठरवून ठेवलेलं आहे. तुझं यश तुला शोधत येईल, तुझं प्रेम तुला ओळखून येईल, तुझं नशीब तुला वाकून वंदन करेल, कारण आता तुझं फक्त तू राहिलेलं नाही, तू स्वामी समर्थांचा भक्त झालेस. तुझ्या घरात शांतता राहील, तुझ्या हातून चांगलं घडेल, तुझ्या पावलांमागे सुखावं असेल आणि तुझ्या आवाजात आत्मविश्वास राहील. हे सगळं आता तुला मिळणार आहे, कारण मी स्वामी समर्थ माझ्या भक्तासाठी आशीर्वादाचं दार पूर्णपणे उघडून ठेवलं आहे. बाळा आता जेव्हा तू सकाळी डोळे उघडशील तेव्हा सूर्य तुझ्यासाठी नव्या आशेचा प्रकाश येऊन घेईल. तू रात्रभर ज्या चिंतात झोपेचा विसर पडला होता ती चिंता आता माझ्या चरणांमध्ये विरघळून गेलेली आहे, कारण आता तुझं मन माझ्याकडे आलं आहे. आता तुझी दिशा माझ्याकडे आशीर्वादाने चालवली जात आहे. तू ज्या क्षणाला थांबलेला होता तो क्षण आता पुन्हा सुरू झाला आहे, पण यावेळी वेगळीच ऊर्जा येऊन स्वामी समर्थांची कृपा घेऊन. स्वामी म्हणतात, बाळा तुला जे कुठे जायचं आहे हे ते तू ठरव, पण तुला जिथं घेऊन जाण्याचं काम माझं आहे. माझ्यावर विश्वास ठेव आणि चालत राहा. ज्यांना वाटतं तू थांबलास
त्यांना तुझं यश इतकं मोठं वाटेल की त्यांना मौन पाळावं लागेल. बाळा, तुझ्या जीवनात जे काही उशिरानं आलं त्यामागे उशीर नव्हता, तर माझी तयारी होती. मी जेवढं मोठं देतो तेवढीच मोठी तयारी मी माझ्या भक्ताच्या अंतरंगात करतो. आता तुला जेव्हा एखादी गोष्ट मिळेल, ती मिळेल सहजतेने, कारण त्यामागे तुझी मेहनत आहेच, पण त्याहून मोठं म्हणजे माझा आशीर्वाद आहे. जे घरात आता आनंद नांदेल, बोलण्यात गोडवा असेल, कुटुंबात एकोपा असेल आणि मनात असा विश्वास असेल की जो कोणत्याही वादळात तुझं रक्षण करेल. स्वामी म्हणतात, बाळा, तू ज्यांचं स्वप्न पाहिलं ते स्वप्न मी आता तुझ्यासाठी साकार करतोय. पण तुला जेव्हा समजेल की हे स्वप्न फक्त तुझं नव्हतं, ते माझाही संकल्प होता. हे आयुष्य तुला पुन्हा एकदा नव्याने भेटलं आहे. ते तू हे आता वेगळ्या नजरेने पाहशील. धन, यश, नातं, मन, शांतता सगळं बदललं जाईल. पण एका गोष्टीचा ठाम आधार तुझ्या हृदयात गुंजून राहील, मी एकटा नाही, स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे. तेव्हा बाळा, आता घाबरू नको, चालत राहा, विश्वासात ठेव. कारण जेव्हा भक्त चालतो आणि स्वामीच त्यांच्या पाठीशी असतात, तेव्हा जग तरी त्यांच्यावर प्रश्न उभे करत असतं आणि तरी देव त्याच्यासाठी उत्तर घडवत असतो. बाळा, आज जे तू चालतोयस ना, हे थांबणार नाही, कारण ही केवळ सुरुवात आहे. सुरुवात माझ्या तुझ्या आयुष्यातल्या नवीन तेजस्वी पर्वाची, जिथं अंधाराची जागा प्रकाश घेईल आणि शंका भीतीच्या जागी येईल नितांत श्रद्धा. स्वामींचा हा आशीर्वाद, ही साथ फक्त आजच्यासाठी नाही बाळा, ही तुझ्या जन्मोजन्मीची इच्छांचं उत्तर आहे. ही तुझ्या कृपा मनातल्या खोल पक्क्यात लपून बसलेल्या एका प्रश्नांचं समाधान आहे. माझ्यासाठी कधी काही चांगलं घडेल का? हो बाळा, ते चांगलं आजपासून घडायला लागलं आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुला मागायला नको, कारण मी देतच राहणार आहे. तू फक्त विश्वास ठेव आणि चालत राहा. हे जे हवं आहे ते मी दिलंच, पण जे तुला वाटलं नव्हतं की हे कधी मिळेल, तेही मी तुला सहज देईन, कारण तू माझा आहेस. बाळा, आजपर्यंत तू जे गमावलं ते सर्व काही आता तुला वेगळ्या रूपात परत येणार आहे आणि यावेळी ते येईल अधिक सन्मानानं, अधिक टिकावं, अधिक समाधानानं. कारण यामागे केवळ तुझी मेहनत नाही, तर त्या मेहनतीला साथ देणाऱ्या स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. आता तुझ्या आयुष्यात कोणतंही दार बंद राहणार नाही. दृष्टी जिथं जाईल तिथं शक्यता देतील. त्यामुळे तुझ्या नावात एक वेगळा तेज असेल, जे लोकांना जाणवेल पण समजणार नाही. ते तेज म्हणजे स्वामी समर्थांची कृपा. हे सांगतात, बाळा, तू मागे फक्त वादळात चालला, आता मी तुला फुलांच्या पायघडीतून पुढे नेणार आहे. तू जेव्हा थांबशील ते विश्रांतीसाठी असेल, कधीच हरवलेलं नाही, कारण ती तुला प्रभावी बनवत नाही, ते तुला विजयासाठी घडवत आहे. आता जेव्हा तू एखादी गोष्ट हृदयातून ठरवशील, ती पूर्ण न होण्याचा प्रश्नच नाही, कारण तुझ्या कल्पनापेक्षा आता स्वामी समर्थांची शक्ती मिसळली गेली आहे. ती शक्ती अदृश्य असली तरी तिचं सामर्थ्य तुला प्रत्येक ठिकाणी जाणवेल. समोरचंही लोकांच्या वागण्यात, कामांच्या गतीत आणि अचानक लाभलेल्या शुभ संधीमध्ये. बाळा, तू जेव्हा जय जय स्वामी समर्थ म्हणतो तेव्हा एक सृष्टी हलते. तेव्हा अदृश्य शक्तीमुळे आशीर्वाद तुझ्या दिशेने निघतो. तेव्हा संकट थांबतात आणि आशेचा हजारो वाटा उघडतात. म्हणूनच फक्त चाल, फक्त माझं नाव घेत राहा, कारण आता तू मागे जाणार नाही, तू उंच जाणार आहे. बाळा, आता तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय ना, त्यामागे केवळ नशीब नाही, त्यामागे आहे तुझी श्रद्धा आणि माझी कृपा. तू गेल्या कित्येक वर्षापासून जे शोधत होता, ते समाधान, तो स्थैर्याचा क्षण, ती शांत झोप, ती ओळखीची माया, आज ती सगळी तुला अलगद स्पर्श करून गेली आहे. तू जाणतोस ना, हे सगळं काही सहज मिळालं नाही. तुझ्या संयमाचा, तुझ्या प्रामाणिकतेचं आणि तुझ्या प्रत्येक स्वामी नामस्मरणाचं फळ आहे. आम्ही म्हणतात, मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो आलोय की तुला कमी कधीच पडू दिलं नाही. कधी प्रसंग उशिरा झाला असेल, पण मी तुला विसरलो नाही आणि कधीच विसरणार नाही. बाळा, आता तुझं नाव ज्या घरात घेतलं जाईल तिथं चांगलं घडेल. तुझी उपस्थिती शुभ ठेरे, कारण तू आता केवळ एक व्यक्ती नाही राहिला, तू चालतं फिरतं स्वामी कृपेचं उदाहरण झालं. तुझं मन आता शांत आहे, कारण त्यात आता शंका नाही, त्यात आहे फक्त विश्वास. स्वामी समर्थांचा ठाम अटळ विश्वास, तो एकदा मनात उतरला की आयुष्याचं प्रत्येक पान फुलून येईल. स्वामी म्हणतात, बाळा, आता तू मागे वळ नको, मागे फक्त आठवणी आहेत आणि त्या मी विसरायला लावीन. पुढे फक्त कृपा आहेत, जी मी स्वतः तुझ्या पाठीशी ठेवतो आहे. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तुला, तेव्हाच मी नवीन सुरुवात घडवून ठेवली आहे. फक्त तुला थोडा वेळ लागला ते पाहायला. आता तो क्षण आला जिथं प्रत्येक क्षण तुला हळूहळू सांगेल तुझं जीवन आता बदलतंय आणि ते बदलणं हे चमत्कार नव्हे, ते स्वामी समर्थ आहेत. बाळा, तू या जगात कुठेही गेलास, तुझ्या मागे माझी सावली आहे. तू जे बोलशील ते सत्यात उतरेल, जे तू ठरवशील ते यशस्वी होईल, कारण आता तुझ्या प्रत्येक विचारामागे माझी संपत्ती आहे, माझी कृपा आहे. म्हणून उभा राहा, हस, चाल, उंच उड, कारण आता तुझं जीवन तुझ्या हातात नाही,
ते माझ्या आशीर्वादांच्या हातात आहे. बाळा, आता तू कोणावरही अवलंबून राहू नको, कारण मी आहे तुझ्यासोबत. माझी कृपा तुला पुरेशी आहे. माझं नाव तुझ्या ओठ्यांवर राहो आणि तुझं मन माझ्या चरणाशी जोडले राहील. हेच तर तू केलं की मग जगातलं कोणतंही दुःख, कोणतंही संकट तुझ्यापर्यंत पोहोचणार नाही. तू आतापर्यंत जे काही गमावलं ते परत मिळणारच आहे, पण त्याहूनही अधिक मिळणार आहे. कारण स्वामी म्हणतात, मी कधीच फक्त एवढंच देत नाही की जितकी तू अपेक्षा करतोय. मी देतो जेव्हा भरभरून देतो, आणि मी देतो तेव्हा सगळं बदलून टाकतो. बाळा, तू जेव्हा रात्री एकट्याने विचार करत होता ना, तेव्हा मी तिथंच असतो. तू जेव्हा लोखीच्या खोलीच्या कोपऱ्यात न बोलता फक्त डोळे मिटून माझं नाव घेतो, तेव्हा माझं आशीर्वादाचं ते तुझ्या भोवती वलयासारखं फिरतं. तू ते पाहू शकत नाहीस, पण तुला त्याचा अनुभव येतो. मनातली ती शांतता, शरीरात येणारी थोडी ऊर्जा आणि हृदयात उमटणारं एक आश्वासक वाक्य, सगळं ठीक होणार आहे, कारण स्वामी समर्थ आहेत. आता बाळा, जेव्हा तू खूप एखादं पाऊल पुढे टाकशील, तेव्हा ते केवळ तुझ्या कर्तृत्वाचं प्रतीक नसेल, ते असेल स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाचं जिवंत उदाहरण. तेव्हा जग तुला विचारेल, कसं जमलं तुला हे? जेव्हा तू उत्तर अगदी साधं देशील, पण प्रभावी असेल. स्वामी समर्थ म्हणतात, चाल फक्त माझ्यावर विश्वास ठेवून, बाकी मी बघतो. तुझ्या चेहऱ्यावर आता प्रकाश असेल, तुझ्या बोलण्यात स्थैर्य असेल, तुझ्या चालण्यात आत्मविश्वास असेल, आणि तुझ्या अस्तित्वात माझं प्रतिबिंब असेल. तू कधी वाट पाहिली होतीस त्या दिवसाची, तो दिवस आजच्या क्षणापासून सुरू झाला आहे. तुझे नशीब उगम पावत आहे, तुझ्या वाटा सरळ होत आहेत, आणि स्वामी समर्थ तुला जीवनाच्या अशा उंची शिखरावर घेऊन जात आहे, जिथून तू मागे पाहशील आणि हसशील. कारण आता सगळं तुझ्या हातात आहे, पण ते हात स्वामी समर्थाने भरले आहे. बाळ, हे लक्षात ठेव, तू खास आहे, तू निवडलेला आहेस. तू साधा भक्त नाही, तू त्या कृपादृष्टीचा वाहक आहे, जी भगवंतासारख्या सुद्धा दीपमाळ बनते. आणि काही आता होऊ दे, ही गोष्ट तशीच राहणार. स्वामी समर्थ कायम तुझ्या सोबत असणार. बाळा, आता तुझं जीवन स्थिर होत चाललं आहे. तुझ्या अंतराला गोंधळ शांत होते, कारण माझं अस्तित्व आता केवळ बाहेर नाही, ते तुझ्या प्रत्येक श्वासात मिसळत आहे. तुला जेव्हा वाटायचं की सगळं संपले, तेव्हा मी आतून तुला सावरत होतो. तेव्हा तुला वाटायचं की कोणताच सहकार्य नाही, तेव्हा मीच तुला मनात ताकद देत होतो. तुझ्या प्रत्येक झटपटीत मी एक नवीन संधी ठेवली आहे, आणि ती वेळ आली नव्हती, आज ती वेळ आली आहे. बाळा, आज तुझ्या जीवनात शुभवात्वाच्या क्षणाची सुरुवात झाली आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या कार्यांमध्ये आता माझा आशीर्वाद मिसळत आहे. तुझ्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक बोलण्यात आणि प्रत्येक विचारात मी स्वतः उतरलेलो आहे. म्हणून आता तुझं अपयश यशात बदलल्याशिवाय राहत नाही. तू जेव्हा चालतोय, तेव्हा तुझ्या पावलांखाली दिशा झुकतात. तू जेव्हा एखादा विचार करतो, तेव्हा ते विचार तुझे नशीब घडवतात. आणि तू जेव्हा माझं नाव घेतो, तेव्हा संपूर्ण सृष्टी तुझ्या बाजूने उभी राहते. बघा, तू आजपासून तुला एखादं संकट वाटलं तर लक्षात ठेव, हे संकट तुझ्या श्रद्धेची परीक्षा आहे, तर ते माझ्या चमत्काराचं निमित्त आहे. मी तुला संपवायला आणत नाही कोणतीच परिस्थिती, मी तुला नव्याने घडवायला पाठवतो परिस्थिती. आणि जेव्हा तू त्या धैर्याने पार करतो, तेव्हा मी तुला दुप्पटीने मोठं करतो. तुझं नशीब आता पाठीवर लिहिलं जात नाही, ते तुझ्या हातात कोरलं जाते. कोणताही काळ, कोणतीही व्यक्ती, कोणतीही नकारात्मक तुला अडवू शकणार नाही, कारण आता तुझ्या जीवनाचा मार्ग मी ठरवतोय. आणि मी जेव्हा एकदा त्याचा हात धरतो, तेव्हा तो व्यक्ती हरवत नाही, तो इतिहास घडवतो. आज तुला जे ऐकायला मिळालंय ते फक्त शब्द नाही, ते स्वामी समर्थांचं वचन आहे. आणि स्वामींचं वचन कधीच फसत नाही. तुझ्या मनात जी आशा होती ती आता खरी होणार आहे, कारण मी तुझ्या त्या आशेला कृपेची दिशा दिली आहे. आता तुला मागावं लागत नाही आहे. आता जी गोष्टी स्वतःहून तुझ्याकडे येतील, ते तुझं स्वप्न अधुरं राहिलं होतं, ते आता पूर्णत्वाकडे वाटचाल करते. तुला ज्या गोष्टी आजवर कठीण वाढल्या, त्या आता सहज घडू लागतील, कारण तुझ्या पाठीशी आता केवळ स्नेह आहे, तर माझं संपूर्ण सामर्थ्य उभं आहे. स्वामी म्हणतात, बाळ, तू जेव्हा अपमान सहन केला, तेव्हा मी तुझ्या सहनशक्तीला परीक्षा घेतली नव्हती. मी तुझ्या यशाची लांबी मोजतो. आज जे तुला मिळालं आहे ते इतकं मोठं आहे की ते देण्यापूर्वी मी तुला सहज करत होतो. बाळा, हे लक्षात ठेव, जी वाट एकटीच कधीच नव्हती. तू एकट्याने घेतलेले निर्णय, तू गंभीरपणे झेललेले वादळ, त्या सगळ्यात मी तुझ्या मनात शांततेत उभा होतो. आणि आता ते केवळ मनात नाही, आता मी तुझ्या जीवनात स्पष्टपणे उतरतोय. तुझ्या चेहऱ्यावरचं तेज इतरांना जाणवेल, तुझ्या यशामागे असलेली अदृश्य शक्ती इतरांना जाणवेल. पण त्यांना हे कळणार नाही की यश केवळ प्रयत्नांचं नाही, हे स्वामी समर्थांचं आशीर्वादांचं आहे. बाळा, ते की तुझं आयुष्य ओळखतो. तू कोणत्या क्षणाला घातल्यात, कुठे डगमगला, कुठे थांबलाय, हे सगळं मला माहीत आहे. पण त्याच वेळी मी हेही पाहिलं की तू माझ्यावरचा विश्वास कधीच सोडला नाही. म्हणून आज मी तुझ्यावर कृपावृष्टी करतो आहे. आणि बघ, आता
थंडी तुला शोधात येतील, सत्कार तुझ्या दारात येईल, आदर स्वतःहून मिळेल, प्रेम हेच तुझ्या भोवती गंधासारखं दरवेल. माझ्या तुझ्या व्यक्तिमत्वात आता स्वामी समर्थांचं तेल उतरलं आहे. हे तू सुरुवात आहे, सुरुवात अशा जीवनाची जिथं तू एवढं पुढे चालशील तेवढंच माझा आशीर्वाद तुझ्या मागं उभा राहतो. तू घाबरू नकोस, थांबू नकोस, फक्त माझं नाव घेत राहा. बाळा, आता प्रत्येक क्षण हा तुझ्यासाठी नव्या सुरुवातीचा आहे. जे जुनं होतं ते मागे टाक, जे तुला होतं त्यावरून चालून जा, आणि जे स्वप्नात होतं ते आता तुझ्या हातात येईल, कारण मी ते तुला देण्यासाठी सज्ज झालं. तू आता मागे पाहण्याची गरज नाही, आता तुला फक्त विश्वासाने पुढे चालायचं आहे. स्वामी म्हणतात, बाळ, जिथे तू थांबतो तिथे माझा आशीर्वाद सुरू होतो, जिथे तू गोंधळतो तिथे मी स्पष्ट मार्ग दाखवतो, आणि जिथे तू एकटं वाटून घेतो तिथे मी तुझ्या मनात आधार बनून उभा राहतो. तू ज्या गोष्टीसाठी इतकी वर्ष झगडत होता ती आता तुला अशी मिळेल की तुझ्या आश्चर्य वाटेल. पण लक्षात ठेव, ही केवळ तुझी मेहनत नाही, ही माझी कृपा आहे आणि तुझा विश्वास यांचा संगम आहे. बाळा, आता लोक तुला वेगळ्या नजरेने पाहतील, कधी आदराने, कधी आश्चर्याने, पण कोणालाच हे कळणार नाही की हे सगळं घडलं कारण तू एक साधा भक्त नव्हता, तू स्वामी समर्थांचा निवडलेला भक्त होता. स्वामी म्हणतात, तुझ्या पाठीशी मी आहे, हे जाणवणं तुझ्या श्रद्धेचं फळ आहे. पण आता मी इतकं पुढे येणार आहे की माझी कृपा तुला फक्त जाणवत नाही, तर ती तुला जगाला दिसणार आहे. तुझ्या शब्दांमध्ये आता बळ असेल, तुझ्या शांततेत गूढ संदेश असेल, तुझ्या उपस्थितीत सकारात्मकतेची लहर असेल, आणि हे सगळं काही तुझ्या कर्तृत्वाचं नसून माझ्या आशीर्वादात ओतप्रोत भरलेलं असेल. बाळा, जेव्हा तू म्हणतो जय जय स्वामी समर्थ, तेव्हा तुझ्या भोवती एक अदृश्य कवच तयार होतं. हे कवच कोणत्याही वाईट नजर, कोणतेही अपयश, कोणतेही संकट तुझ्यापर्यंत पोहोचू देत नाही. हे कवच तुला आता उंच घेऊन जाणार आहे. तू विश्वास ठेव बाळा, कारण आता प्रत्येक दिवशी एक चमत्कार तुला स्पर्श करणार आहे. तुझ्या प्रत्येक पहाट एक नवीन शक्यता घेऊन येणार आहे. प्रत्येक संध्याकाळ एक समाधान घेऊन मावळणार आहे, आणि प्रत्येक श्वास एकच गोष्ट सांगणार आहे, तू सुरक्षित आहेस, कारण स्वामी समर्थ तुझ्यासोबत आहे. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू आपण. जय जय रघुवीर समर्थ.